हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी निकिता. आज मी तुम्हाला बटाट्याची भन्नाट अशा आमटीची रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे. बहुतेकदा घरी भाजी आमटीसाठी काहीच नसतं, त्यावेळी नेमकं काय करायचं सुचत नाही. पण प्रत्येकाच्या घरी बटाटे जास्त दिवस टिकतात म्हणून बटाटे कायमच अवेलेबल असतात. माझं पण आज असंच झालं. आमटीसाठी काही नाही म्हणून म्हटलं आज जरा वेगळ्या पद्धतीने बटाट्याची आमटी करूया. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. पहिल्यांदा बटाट्याची साल सगळी काढून घ्यायची. सगळ्या बटाट्यांची छान साल अशी काढून घ्यायची. त्यानंतर बटाटा मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बटाट्याचे काप छोटे देखील करू शकता. मी असे मोठ्या आकारामध्येच बटाटे कट करून घेते. सगळे बटाटे कट केल्यानंतर आता बटाटे स्वच्छ पाण्याने पहिल्यांदा धुवून घ्यायचे. सगळे बटाटे आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे. आता आपण बटाट्याच्या आमटीसाठी पहिल्यांदा वाटण बनवून घेऊया. वाटण बनवण्यासाठी पहिल्यांदा मी 2 चमचे तीळ, 2 चमचे जिरे आणि थोडे खडे मसाले घेतले आहे. हे सगळे मसाले कोरडेच वाटून घ्यायचे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल छान कडलं की त्यात 1 वाटी कांदा घालायचा आणि कांदा छान तेलावर परतून घ्यायचा. कांदा असा एकसारखा तेलावर परतून घ्यायचा. कांदा असा एकसारखा तेलात भाजल्यानंतर आता आपण बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो आणि कांदा छान तेलात भाजून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटो छान असं भाजल्यानंतर आता आपण अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि थोडा वेळ परतून घ्यायचं. छान असं एकसारखं सगळं भाजून घ्यायचं तेलामध्ये. आता मी सगळं तेलामध्ये छान भाजून घेतले आहे. आता आपण 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद घालून घ्यायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. गरम मसाला आणि हळद घातल्यानंतर कांदा टोमॅटो सगळं तेलात असं परतून घ्यायचं तेल सुटूपर्यंत. त्यानंतर आता आपण बनवलेलं वाटण घालून घ्यायचं. वाटण देखील तेलामध्ये 1 मिनिटभर भाजून घ्यायचं. सगळं असं तेल सुटूपर्यंत भाजल्यानंतर आता आपण 2 चमचे कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा. सगळे मसाले असे तेल सुटूपर्यंत भाजून घेतले की आमटीला छान अशी चव येते. आता मी घरी बनवलेली 1 चमचा कोल्हापुरी चटणी घालून घेते. तुमच्या घरी जेवढं तिखट आवश्यक असेल तेवढंच तुम्ही घाला. आमच्या घरी तिखट थोडं जास्त लागतं त्यामुळे मी चटणी जास्त घातली आहे. आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर बटाट्याचे तुकडे घालून घ्यायचे आणि सगळं छान असं मिक्स करायचं. तेलामध्ये थोडा वेळ बटाटा भाजून घ्यायचा. सगळा मसाला छान असा बटाट्याला लागेल असा मसाल्यामध्ये बटाटा भाजून घ्यायचा. त्यानंतर आता आपण आवश्यक एवढं पाणी घालून घ्यायचं. मी 4 माणसांना पुरेल इतकी आमटी बनवली आहे. तुमच्या घरी तुम्हाला आवश्यक तेवढं पाणी वाढवून आमटी बनवू शकता तुम्ही. छान सगळे बटाटे शिजूपर्यंत आमटी उकळून घ्यायची. पाहू शकता आमटी मी उकळून घेतल्यानंतर बटाटे पण छान शिजले आहेत आणि खूप छान तर्रीदार आमटी बनलेली आहे. आता वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. साध्या जेवणाला पण खास बनवेल असे मसालेदार बटाट्याची आमटी बनून तयार झाली आहे. ही आमटी भाकरी किंवा चपातीसोबत खायला खूप म्हणजे खूपच छान लागते. घरी काय आमटीसाठी नसेल तर अशी बटाट्याची आमटी तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्हाला पण खूप म्हणजे खूपच आवडेल. आणि मी खात्रीने सांगू शकते तुम्ही अशी आमटी बनवलात तर ताटात कोणीही 1 घाससुद्धा शिल्लक ठेवणार नाही. एवढी छान बनते ही आमटी. तुम्ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही आमटीची रेसिपी कशी वाटली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खात राहा, खुश राहा आणि मजेत राहा.